के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस इयर ॲनालिसिस करतो आणि त्याच्या पाठीमागं आपण जे पूर्वीचे जे काय झालेले पेपर आहेत हे पेपर घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण नागपूरचा पहिल्यांदा पेपर घेतला, त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचा पेपर घेतला, त्याच्यानंतर पुणे आयुक्तालयाचा पेपर घेतला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपण मुंबईचा पेपर घेणार आहे। पण मुंबईचा पेपर घेत असताना मी असं विचार केला की मुंबईचे दोन्ही पेपर सायमल्टेनियसली मी ॲनालिसिस करेल, म्हणजेच मुंबईचा 2000 पाठीमागचा 21चा झालेला पेपर आणि आता रिसेंट झालेला 2023चा पेपर असा दोन्ही घेईन। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पेपर पॅटर्नमध्ये की कुठल्या ठिकाणी रिफ्लेक्शन आहे का, क्वेश्चन कशा पद्धतीने रिपीट होत आहेत, अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहे। म्हणून आता आपण जो काय मुंबईचा पेपर घेणार आहे हा 2021चा म्हणजे जो कोविडमध्ये झाला त्या एक्झामचा घेणार आहे, म्हणजे पाठीमागच्या पेपरचा 2023च्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका आपण मुंबईची घेणार आहे। आणि बरेचशा विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं आहे की बाबा सर जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर झाले पाहिजे, एक 5-6 पेपर झाले की आपलं ऑटोमॅटिक एक्सप्लेनेशन कमी होणार आहे, ज्याचं एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये जर दिलेलं असेल तर नंतर फक्त त्याचा क्वेश्चनच कव्हर करणारे एक्सप्लेनेशन देणार नाही। त्याच्यामुळे ज्यांनी कोणी ते पार्ट पाहिले नसतील, नागपूरचे असतील, पुणे ग्रामीणचे असतील, पुणे आयुक्तालयाचे असतील, ते पार्ट पुन्हा एकदा वारंवार बघा। एकदा बघितल्यानंतर तुमच्या ते पूर्ण लक्षात राहील, तेच क्वेश्चन तुमच्या लक्षात येईल। असं काहीच नाही आहे की 2023चा पेपर आहे, 2000 बाबा त्याच्यानंतर 19ची झालेली जी काही एक्झाम आहे, त्याच्या अगोदरची जी काही एक्झाम आहे, ह्या 3 एक्झामचे पोरं काय करतात, डिटेल ॲनालिसिस करतात आणि त्याच्यावरती पेपर देतात आणि 100% मुलांना तिथंच मार्क पडतात। एवढं जरी केलं तरी ते फार जास्त म्हणजे मोर दॅन सफिशियंट आहे। त्याच्यातला फक्त करंटचा डाटा करायचा नाही, करंटचा रिसेंटली डाटा करायचा आणि त्या करंटच्या ह्याच्यावरती पण आपण लेक्चर घेणार आहोत। तर काही प्रमोशनचा पार्ट आपल्या के सागर करिअर अकॅडमीचेच वेगवेगळे पोलीस कॉन्स्टेबल ह्याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं पासिंग होण्यासाठी आहेत ते 2023चे पेपर आहेत आणि ते 78 प्रश्नपत्रिका आहेत उत्तरे आणि स्पष्टीकरणासह। त्याच्यामुळं नसती उत्तरं दिलेली नाही तर स्पष्टीकरण पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि तुम्ही बघताय की पाठीमागचे जवळपास 3 पेपर मी घेतलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते पेपर घेतलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन। त्या पेपरमध्ये असं लक्षात येईल की जे काय ह्या बुकमधल्याच PDF मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेले आहेत। तर 2023च्या जे काय आपल्या 78 प्रश्नपत्रिकांचा हा जो काय संच आहे हा स्पष्टीकरणासह आहे। स्पष्टीकरण असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जो काय अभ्यास करण्याचा ताण आहे किंवा समजून घेण्याचा ताण आहे हा खूप जास्त प्रमाणावरती कमी होतो आणि एकदा जरी प्रश्नपत्रिका बघितली तरी ती तुमची कायमस्वरूपी पाठ होते। त्याच्यानंतर 38 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये जिल्हा व ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPच्या आहेत आणि 10 प्रश्नपत्रिकांचं अतिशय डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे चालू घडामोडी ॲड करून। पुढचं आपलं पुस्तक आहे की 93वी आपली आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये सगळेचे सगळे सब्जेक्ट आहेत, शिवाय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका अजून प्लस ॲडिशन मध्ये त्याच्यामध्ये 5 आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे आणि स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे। त्याच्यानंतर अजून एक आपला 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा संच आहे ज्याच्यामधून वारंवार रिपीटेडली क्वेश्चन रिपीट होतात, असे 25 निवडक क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी घेतलेले पोलीस कॉन्स्टेबल 2022-23। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालक भरतीसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी आपले हे पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक म्हणून एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये आपण वाहतुकीविषयी 450 इम्पॉर्टंट MCQ दिलेले आहेत। शिवाय मागील ज्या काही 2019 मधल्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या होत्या त्या 19 मधल्या प्रश्नपत्रिकांचा आवश्यक तिथं स्पष्टीकरणासह हे आपण पुस्तक अद्ययावत केलेलं रंगीत स्वरूपामध्ये वाहतुकीचे चिन्ह असतील, रोड मार्किंग असतील, त्याच्यानंतर वाहतुकीचे दिवे असतील, वाहन इंडिकेटर्स असतील वगैरे वगैरे सगळं ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे जे काय कायदे व नियम आहेत जे चालकसाठी विचारले जातात ते सगळेच्या सगळे एकाच ठिकाणी, शिवाय पाठीमागचे जे काय प्रिव्हियस इयर जे काय विचारले आहे, शिवाय 2021 मधल्या 21 प्रश्नपत्रिकांचा वाहतूक विषयी जे काय प्रश्न आहेत
त्याचे साधारणतः 650 इम्पॉर्टंट MCQ कुठले कुठले, वेगवेगळे हे सिम्बॉल्स काय काय आहेत, ह्या सगळ्यांचं ॲडिशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपले हे जे काही वेगवेगळे बुक्स आहेत त्या पद्धतीने आपण रन करतो. आणि तुम्हाला ज्यांना ऑर्डर करायचे ते ऑर्डर करू शकतात. वेगवेगळ्या बुक स्टॉलमध्ये देखील ते अवेलेबल आहेत. आता आपण पाहतोय नवी मुंबईचा हा आयुक्तालयाचा कारागृहचा पेपर आहे. तर जो काही मुंबईचा पेपर आहे, बरेचसे विद्यार्थी मॅक्सिमम विद्यार्थी मुंबईला फॉर्म भरतात. मुंबईला असेही जागा ह्या जास्त असतात. नेहमी विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स तिथंच राहतो. म्हणून मी हा विचार केलेला आहे की घेतानाच हा एक पेपर आणि त्याच्या पाठीमागचा आत्ता रिसेंट झालेला पेपर, म्हणजे हा पेपर झाल्यानंतर ह्याच्या बेसिसवरती आत्ता रिसेंट झालेला 23चा पेपर कसा येईल आणि ह्या दोन पेपरच्या कॉम्बिनेशनवरून आपल्याला कळेल की रिसेंट येणारा जो काय आत्ता 2024चा पेपर कसा असेल. या अँगलनं आपण पुढे जाणार आहे म्हणून हा पेपर घेतलेला आहे. आणि हेच क्वेश्चन काय होत असतात, फिरून फिरून सगळीकडं तेच विचारलेलं असतात. आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं असेल की कॅलेंडरवरती क्वेश्चन विचारण्याचा त्यांचा कल बुद्धिमत्तेमध्ये जास्त आहे. मध्ये बुद्धिमत्ता विचारले की पाढे असतील, वर्ग असतील आणि घन असतील, साधारणतः 5 प्रश्न तुम्हाला 100% सापडणार. मग सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले पाढे पाठ करा, घन पाठ करा, वर्ग पाठ करा की जेणेकरून तुमचे 5 क्वेश्चन फिक्स झाले. पुढं 2 नंबरला काय ABCD सगळी उलटी पालटी लिहिलं शिका. त्याच्यावरून साधारणतः 2-3 प्रश्न आरामात निघतात. झाले 8 प्रश्न कव्हर झाले. त्याच्यानंतर साधारणतः इन अन ॲव्हरेज 2 तरी क्वेश्चन मला कॅलेंडरवरती दिसलेले आहेत. कशावरती? कॅलेंडरवरती. वार कुठला असेल, लीप इयरचं कसं काय असेल, ह्याच्यावरून ही तारीख काढा, वार काढा, ह्याच्यावरती आपल्याला 2 तरी क्वेश्चन आरामात विचारलेले आहेत. झाले 10 क्वेश्चन. म्हणजे जे 50 प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यातले तर मी 10 तर हितच प्रश्न सांगितले. मग सुरुवातीला हे टॉपिक करणं तुमच्या दृष्टीनं मस्ट आहे. आता हा पेपर, या पेपरची सुरुवात बघा. पहिलंच आपल्याला मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. काय विचारले की 2000 सन 2010 साली लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी होती. कोणत्या वारी होती? शुक्रवारी होती, आली होती. तर त्याच वर्षी नववर्ष दिन कोणत्या दिवशी आला असेल? प्रश्न एवढा भारी विचारलाय. ज्याला लाल बहादूर शास्त्री जयंतीच माहिती नाही त्यांनी हा मार्क कन्सिडरच करायचा नाही. म्हणजे बेसिक काय की तुम्ही नीट बघा, बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये महत्वाच्या डेट्सवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजेच काय, एक्झामिनरची अपेक्षा काय आहे की तुम्हाला महत्वाच्या तारखा माहिती असायला पाहिजेत. म्हणजे बाबा कधी कधी आता सपोज इथं लाल बहादूर शास्त्री विचारले, उद्या काय विचारते की सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती विचारतील, त्याच्यानंतर महात्मा गांधी यांची जयंती विचारतील, काही विचारू शकतात. म्हणजे ज्या काही महत्वाच्या तारखा असतील, सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी विचारतील, जयंती विचारतील, असं काहीही विचारू शकतात. म्हणजेच काय, आपल्याला महत्वाच्या तारखा पाठ असायला हव्यात. उद्या विचारतील की बाबा पर्यावरण दिन मंगळवारी होता, मग पर्यावरण दिन कोणत्या वारी येतो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 5 जूनला पर्यावरण दिन येतो. म्हणजेच काय की हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागं काय, उद्या जीकेला पण तुम्हाला ह्याच्यातून प्रश्न तयार होऊ शकतो की ही लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे, जे काय भारताचे पूर्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर की बाबा आता पंतप्रधान कोण होणार असा फार मोठा प्रश्न पडला होता. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रींनी फार मोठी महत्वाची भूमिका केलेली आहे. आणि त्याच्यानंतर 2 नंबरचे आपले पंतप्रधान आहेत आणि त्यांनी जय जवान जय किसान ही त्यावेळेची घोषणा दिलेली, अतिशय महत्वाचं. आणि त्यांचाच ताश्कंद इथे रशियातील त्यांची हत्या झालेली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उद्या असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, बऱ्याचशा एक्झामला विचारलाय की ताश्कंद इथे खालीलपैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानाचा मृत्यू झालेला आहे? तर लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झालेला आहे. तर आता नीट ऐका, प्रश्न काय विचारलाय, 2010 मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी येते. मग आपल्याला 100% माहिती असायला पाहिजे. आपल्या स्पष्टीकरणामध्ये दिलेले की लाल बहादूर शास्त्री जयंती ही 2 ऑक्टोबरला येते. झालं, म्हणजे निम्मा क्वेश्चन हितच सुटल्यात जमाय. ज्याला माहिती आहे की 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री जयंती येते त्याला क्वेश्चन सुटला. 2 ऑक्टोबरला किती तारीख आहे? त्यावेळेस 2010 सालातली शुक्रवार आहे. त्याच्यानंतर पाठीमागच मी तुम्हाला सांगितले की ज्यावेळेस कॅलेंडरचा प्रश्न येईल
कॅलेंडरच्या वारामध्ये त्यांनी अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम केलेला असतो की ज्याच्यामध्ये फेब्रुवारी ओलांडला जातोय का आणि फेब्रुवारी का ओलांडला जाण्याची शक्यता असते कारण ते लीप वर्ष आहे का. लीप वर्ष असेल तर फेब्रुवारीमध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो म्हणजे 29 दिवसांचा फेब्रुवारी असतो आणि ज्यावेळेस नॉर्मल इयर असेल लीप वर्ष नाही त्या वर्षी नॉर्मल 28 दिवस असतात त्या वर्षी एक्स्ट्रा दिवस नसतो. हा ह्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. मग लीप वर्ष कशाला तर ज्या वर्षाला बघा ज्या वर्षाला 4 न निशेष भाग जाणार आहे ते लीप वर्ष आहे. पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी सगळं लीप वर्ष काय आहे कसं काय ते सांगितलेलं आहे. ज्याला 4 न निशेष भाग जाणार आहे तो लीप वर्ष आहे आणि तुम्हाला मी लक्षात ठेवायचं पण सांगितलं होतं 2000 साल लक्षात ठेवा ह्याला 4 न भाग जातो. मग 2000च्या पुढे सरळ सरळ 4चा जर पाडा लावला तर 2004 2008 आणि 2012 म्हणजे 2010 साल लीप वर्ष येणार नाही. जर 2010 साल लीप वर्ष येणार नाही म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एकही दिवस एक्स्ट्रा असणार नाही. फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतील. मग विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्यायचं. आता आपल्याला काय करायचंय एक गोष्ट लक्षात येते मला 2 ऑक्टोबरला काय सांगितलंय शुक्रवार सांगितलंय बघा मला 2 ऑक्टोबरला कुठला वार येतोय असं सांगितलंय शुक्रवार येत आहे असं सांगितलेलं आहे बरोबर. आणि मला काढायचंय काय तर पाठीमागचा दिवस काढायचा आहे. पाठीमागचा दिवस कुठला काढायचा आहे म्हणजे नववर्ष नववर्ष कधी चालू होतं 1 जानेवारीला म्हणजे मला काढायची ती पाठीमागची डेट काढायची. मला काढायची 1 जानेवारीला किती तारीख आहे लक्षात येते का. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची मला वार हा पुढचा दिलेला आहे आणि तारीख पाठीमागच्या महिन्यातली विचारली म्हणजे 100% या ठिकाणी मला जे काही माझे दिवस येतील ते वजा करावे लागणार आहेत ना की ऍड करावे लागणार आहेत. पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सेम क्वेश्चन घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय केलं होतं की पुढचे दिवस विचारले होते म्हणजे काहीतरी मार्च महिन्यातली तारीख दिली असेल आणि डिसेंबर महिन्यातला कुठला वार आहे असं विचारलं असेल तर मार्च कडून डिसेंबर कडे जाताना आपण एक्स्ट्रा दिवस काढणार आणि पुढचा वार घेणार जे एक्स्ट्रा दिवस उरतील त्याच्यामध्ये अधिक करणार. पण या ठिकाणी देतानाच तारीख मला कुठल्या महिन्यातली दिली आहे ऑक्टोबर महिन्यातली दिली. मला कुठला वार विचारलाय जानेवारी महिन्यातला विचारलाय म्हणजे 100% मला जे काही माझे एक्स्ट्रा दिवस येतील ते काय करावे लागतील वजा करावे लागतील. पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी डिटेल्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळे मी जास्त एक्स्ट्रा डे बद्दल मी सांगणार नाही फक्त आता मोजत राहणार. एक्स्ट्रा दिवस काढायचे म्हणजेच काय करायचं जिथं 31 तारखेचा महिना असेल तिथं 3 दिवस एक्स्ट्रा घ्यायचे. 30 तारखेचा महिना असेल तिथं 2 दिवस एक्स्ट्रा घ्यायचे आणि फेब्रुवारीमध्ये जर लीप वर्ष असेल तर 1 दिवस एक्स्ट्रा घ्यायचा किंवा जर लीप वर्ष नसेल तर कोणताही दिवस ऍड होणार नाही. मग आता मी काय करणार जानेवारी पासून मोजत जाणार बघा. जानेवारी पासून ऑक्टोबर पर्यंत मी जाणार बघा कसं जातोय. जानेवारीमध्ये दिवस किती असतात 31 पण ऑलरेडी मला 1 तारीख दिलेली आहे बघा. जानेवारीमध्ये दिवस असतात 31 मला ऑलरेडी 1 तारीख दिलेली म्हणजे माझे शिल्लक दिवस किती राहिले 30 दिवस राहिले. 30 दिवस एक्स्ट्रा राहिले ते मी मांडून घेतले. त्याच्यानंतर पुढचा महिना कुठला आहे जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीमध्ये हे वर्ष कसलं आहे लीप वर्ष नाही म्हणजे एक्स्ट्रा दिवस किती असतील 0 असतील. एक्स्ट्रा डेज किती असतील 0 असतील. त्याच्यानंतर पुढं फेब्रुवारी झाला मार्च किती महिन्याचा आहे 31 दिवसांचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती दिवस येतील 3 दिवस एक्स्ट्रा येतील. एप्रिल कितीचा आहे 30चा आहे त्याच्यामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा येतील. मे कितीचा आहे 31चा आहे त्याच्यामध्ये 3 दिवस एक्स्ट्रा येणार. जून कितीचा आहे 30चा आहे 30चा असेल तर 2 31चा असेल तर 3. जून कितीचा आहे 30चा आहे 2 दिवस एक्स्ट्रा घेतले. जुलै कितीचा आहे 31चा आहे 3 दिवस एक्स्ट्रा घेतले. ऑगस्ट कितीचा आहे 31चा आहे 3 दिवस एक्स्ट्रा घेतले. सप्टेंबर कितीचा आहे 30चा आहे 2 दिवस एक्स्ट्रा घेतले. आणि ऑक्टोबरचे हे 2 दिवस ऑक्टोबरचे किती 2 दिवस फक्त 2 दिवस झालं. आता मांडून घ्यायचं की बाबा की ह्याची बेरीज किती आहे. आता हे 30 आणि हे 2 किती झाले 35 सोपी बेरीज सोपी करण्याचा प्रयत्न करायचा. परत हा 3 आहे हा 2 आहे किती झाले 5 ओके. त्याच्यानंतर हे 3 हे 3 हे 2 हे 2 म्हणजे 3 आणि 3 6 6 आणि 4 10 झाले ओके. 35 आणि 5 किती झाले 40 झाले. अधिक हे 10 किती झाले टोटल बेरीज झाली म्हणजे 50.
हे काय आहेत माझे एक्स्ट्रा डेज आहेत, एक्स्ट्रा डेज म्हणजे जास्तीचे दिवस आहेत. ह्या एक्स्ट्रा डेजला काय करायचं बघा, मी काय केलं परत एकदा समजून सांगतो की 2 ऑक्टोबर पासून 1 जानेवारी पर्यंत जे काही जास्तीचे दिवस होते, शिल्लक राहिलेले दिवस, ह्या 2 तारखा वगळून शिल्लक राहिलेले दिवस काय केले, सगळे मांडून घेतले. 1 जानेवारी तर गेलेली आहे, त्यांनी मला विचारलेले, मग तिथं जानेवारीतले दिवस किती शिल्लक राहिले, 30 राहिले. फेब्रुवारीमध्ये लीप इयर नाही, 0 राहिलं. जिथं 31 दिवसांचा महिना आहे तिथं 3 दिवस घेतले, जिथं 30 दिवसांचा महिना आहे तिथं 2 दिवस घेतले. सगळे महिने इथं त्या ठिकाणी ऑक्टोबर पर्यंत मांडून घेतले, सगळ्यांची बेरीज केली, दिवस आले 50. दिवस किती आले, 50. मग आता पुढे काय करायचं, हे जे काही 50 दिवस येतील, ह्या 50 दिवसांमध्ये ह्या 50ला 7 भागायचं. कितीनं भागायचं, 7 भागायचं. मग 50 भागिले 7 केलं तर आपल्याला माहिती आहे 7च्या पाड्या 7 7 49 म्हणजे 7 पूर्ण दिवस. हा 7 आहे तसा चितत, 7 7 49. शिल्लक किती राहिला हो, 1 राहिला. मग 1 राहिला का नाही, हा जो काही 1 आहे तो आहे आपला आलेला वार, हा एक्स्ट्रा दिवस शिल्लक राहिला. आणि मग हा एक्स्ट्रा दिवस जे काय बाकी उरेल, ही जी काय आहे ही आहे बाकी, आणि ह्या बाकीवरून आपला वार ठरत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, आपण आपली बाकी 1 राहिली. पाठीमागच्या एका कोणत्या तरी क्वेश्चन पेपरमध्ये मी एक्सप्लेन करताना जी काय आपली बाकी आली होती ती दिलेल्या वारामध्ये ऍड केली. का ऍड केली, कारण मला तारीख पुढची विचारली होती. या ठिकाणी मला पाठीमागची तारीख विचारलेली आहे, म्हणजे हा जो काही एक्स्ट्रा दिवस असणार आहे हा मला काय करावं लागणार आहे, वजा करावं लागणार आहे. कारण मला तारीख देताना कुठली दिली, ऑक्टोबर महिन्यातली दिली, मला विचारली जानेवारी महिन्यातली, त्याच्यामुळे मला माग पाठीमागं जायचंय. जर मला पाठीमागं जायचंय तर जी काही माझी बाकी असेल ती बाकी मला काय करावं लागणार आहे, वजा करावी लागणार आहे. मग ह्याच्यातून लक्षात असं ठेवायचं, जर पाठीमागची तारीख विचारली असेल, पाठीमागचा वार विचारला असेल, बघा पाठीमागच्या तारखेचा वार विचारला असेल तर जी काय येणारी बाकी असेल ती वजा करायची, आणि जर पुढच्या तारखेचा वार विचारला असेल तर येणारी जी काय बाकी असेल ती प्लस करायची. बघा पाठीमागची तारीख विचारली तर ती जी काय येणारी बाकी ही मायनस करणार, आणि पुढची जर तारीख विचारली तर प्लस करणार. मग आता मला ऑक्टोबर मधला वार दिलाय, जानेवारीतली हे तारखेचा वार विचारलाय, म्हणजे मी बाकी काय करणार, वजा करणार. आणि जर मला जानेवारीतली तारीख दिली असती आणि ऑक्टोबर मधला वार विचारला असता तर बाकी मी काय केली असती, प्लस केली असती. बाकी काय केली असती, प्लस केली असती. या ठिकाणी मी बाकी काय करणार, वजा करणार. काय करणार, मायनस करणार. काय करणार, मायनस करणार. मग आता माझी एकच बाकी वजा करायची, मग 1 न अगोदरचा फक्त वार येणार. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपण ऑप्शन बघू. त्यांनी ऑप्शन दोन्ही पण ठेवलेले असणार. काय मी तुम्हाला सांगितलं, ऑप्शन त्यांनी दोन्ही पण ठेवलेले असणार. आता बघा शुक्रवार आहे, शुक्रवारचा पुढचा वार कुठला येणार आहे, शनिवार येणार आहे, आणि मागचा वार कुठला येणार आहे, गुरुवार येणार आहे. त्यांनी दोन्हीही ऑप्शन मध्ये ठेवलेत का नाही बघा, इथं शनिवार पण ठेवलाय आणि इथं गुरुवार पण ठेवलाय. त्यांना विद्यार्थी मित्रांना 100% कन्फ्यूज करायचं आहे. जो एक्स्ट्रा दिवस काढणार, बरेचसे विद्यार्थी इथपर्यंत येणार, बाकी 1 काढणार, आणि गडबडीत काय करणार की बाकी 1 आली की रेग्युलर सवय लागलेली असते की बाकी काय करायची, अधिक करायची, पुढचा वार काढायचा. पण त्यांनी विचारतानाच विद्यार्थी मित्रांनो मागची तारीख विचारली ना, म्हणून पेपरला शांत असणं खूप जास्त गरजेचं आहे. विचारलंय काय, तुम्हाला तारीख ही पाठीमागची काढायला विचारली, आत्ताची पुढची तारीख विचारली नाही. जर पुढची विचारली असती तर बाकी काय केली असती, ऍड केली असती आणि शनिवार उत्तर आलं असतं. पण तुम्हाला तारीख मागची विचारली, त्याच्यामुळे हे काय दिलेली 1 बाकी आहे, म्हणजे 1 दिवस अगोदर, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील, गुरुवार या प्रश्नाचं उत्तर राहील. आणि या ठिकाणी दुसऱ्या एका मेथडनं देखील आपल्या बुकमध्ये इथं एक्सप्लेन करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जेवढे वार असतात तेवढे ऍड केलेले. म्हणजे सपोज बघा इथं दिलेलं आहे, तुम्हाला हे पण समजून सांगतो. मार्च 31चा 31 ऍड करायचं, एप्रिल 30चा आहे, 28चा फेब्रुवारी, 30 दिवस जानेवारीतले उरतील, त्याच्यानंतर सपोज 31 मेचा आहे. पण ह्याच्यामध्ये काय होतं, हे उत्तर बरोबरच येणार
पण ही जी काय बेरीज करायला लागणारा वेळ हा जास्त लागत असतो. म्हणून मी जी मेथड सांगितलेली एक्स्ट्रा डेजची, ह्या एक्स्ट्रा डेजच्या मध्ये काय होतं की बेरीज फास्ट होते. अगदी तोंडी म्हटलं तर मी झप 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 बेरीज केली आणि तुमच्यासमोर मांडली, म्हणजे अगदी जास्तीत जास्त 20 सेकंदामध्ये प्रॉब्लेम सुटू शकतो. ओके. आणि मग शुक्रवारच्या आधीचा एक वार म्हणजे गुरुवार हे नववर्ष दिन असेल. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचा पण मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हिथून पुढे लक्षात घ्यायचं की बाबा विचारले काय, की जर तुम्हाला पाठीमागचा वार विचारला असेल, नीट ऐका, पाठीमागचा वार म्हणजे तारीख आता दिली आहे ऑक्टोबर मधले. आता ह्याच उदाहरणावरून लक्षात ठेवायचं, एक उदाहरण सॅम्पल म्हणून लक्षात ठेवायचं आणि सगळं कशाला गाव सोडवत बसायचंय. एक उदाहरण सुटलं म्हणजे त्याच्यावरची 10 उदाहरणं सुटलीच. प्रॅक्टिसला फक्त 1 2 3 सोडवून टाकायचे. ऑक्टोबर मधली तारीख विचारली, एवढं मेमराईज करून ठेवायचं गणित की आठवलंच पाहिजे. ऑक्टोबर मधली तारीख दिली आहे मला, ऑक्टोबर मधली तारीख दिली आहे, त्याचा वार दिलेला आहे आणि मला सांगितलंय जानेवारीतलं काढा. उद्या फेब्रुवारीतलं म्हटलं तरी मी काढेल, मार्च मधलं काढेल, कुठलं पण मागचं काढेल. फक्त डोक्यात माझ्या एवढं पाहिजे की मला जर पाठीमागचा वार काढायचा असेल तर बाकी वजा करणार, आणि जर पुढचा वार आणि तारीख काढायची असेल तर बाकी मी काय करणार, प्लस करणार. विषय संपला. एवढीच फक्त टिप तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. आता पुढचा प्रश्न, सन 2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवार. परत एकदा कॅलेंडरवरती प्रश्न विचारला बघा. सन 2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली. 2016 म्हणजे ह्याला 4 न भाग जाते का हो? 4च्या पाड्या 16 आहे का? 100% आहे. म्हणजे 2000 हे साल लक्षात ठेवायचं. ह्याच्या पुढे सरळ सरळ 4चा पाडा लावायचा. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 16 आहे. म्हणजे 2016 साली 100% लीप वर्ष आहे. बर, काय म्हणताय मग आता प्रश्न, 2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली, त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला? त्यामध्ये काय विचारलंय, कोणता वार 53 वेळा आला? अतिशय कॉमन सेन्सला प्रश्न विचारलाय की बाबा विद्यार्थी मित्रांनी कॅलेंडरचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे का, याच्यावरती प्रश्न विचारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काय लीप वर्ष असतं बघा, नीट ऐका, जे काय लीप वर्ष वगळून एखादं जर वर्ष येतं तर त्यावेळेस एक वार 52 वेळा येतो. किती वेळा येतो? 52 वेळा एखादा वार येत असतो. म्हणजे एखादा वार शुक्रवार असेल 52 वेळा येणार, मंगळवार असेल 52 वेळा. कधी लीप वर्ष नसेल तर. पण लीप वर्षाची एक खासियत अशी आहे, आपल्या या ठिकाणी बघा स्पष्टीकरणामध्ये लिहिलेले, आणि हे स्टार करून लक्षात ठेवायचं. लीप वर्ष जर असेल, कोणतं का असं नाही, तर लीप वर्षातील पहिला व दुसरा वार, बघा नीट ऐका, पहिला वार आणि दुसरा वार हा म्हणजे 1 तारीख आणि 2 तारीख ह्याला जो वार असणार आहे, म्हणजे पहिला आणि दुसरा वार हा प्रत्येकी 53 वेळा येतो. किती वेळा येतो? 53 वेळा येतो. मग आता झालंच की ज्याला ही लाईन माहिती होती, बघा ही गोल्डन लाईन आहे की वर्ष, लीप वर्ष, बघा लाईन काय, लीप वर्ष. लीप वर्ष जर असेल तर त्यातला पहिला वार आणि दुसरा वार हा 53 वेळा येतात. बाकीचे सगळे वार किती वेळा येतील? 52 वेळा येतील. बाकीचे सगळे वार किती वेळा येतील? आता 52 वेळा येतील. फक्त लीप वर्षातील पहिला आणि दुसरा वार 53 वेळा येणार आहे. आणि त्याच कॉमन ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग बघा 2016 सालच्या वर्षाची सुरुवात कधी झाली आहे? शुक्रवारी. म्हणजे 1 तारखेला कोणता वार असणार आहे? शुक्रवार असणार आहे. तर त्या ह्याच्यातला कोणता वार 53 वेळा येईल? म्हणजे शुक्रवार 100% काय वेळा येणार आहे? 53 वेळा येणार आहे. पण शुक्रवार खाली ऑप्शन मध्येच नाही. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला माहिती असायला पाहिजे की जो काय पहिला वार आहे आणि दुसरा वार आहे असे 2 वार 53 वेळा येतात. म्हणजे शुक्रवार 53 वेळा येणार आणि पुढचा वार कुठला असणार आहे? शनिवार असणार आहे. कुठला असणार आहे? शनिवार. शनिवार पण दुसरा वार जो काय असणार आहे शनिवार असणार आहे, आणि तो पण किती वेळा येणार आहे? 53 वेळा येणार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 शनिवार असं राहील. आता सपोज हे दोन्हीच्या दोन्ही, बघा नीट ऐका, दोन्हीच्या दोन्ही एखाद्या विद्यार्थी मित्राला कसे सुटले नसते बघा, तर त्या विद्यार्थी मित्रांनी जर सपोज आपल्या लॉजिकचा वापर केला असता आणि दोन्हीच्या दोन्ही ऑप्शनला, बघा हा पहिला प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न आहे, आणि ह्या दोन्हीच्या दोन्हीला ऑप्शन नंबर 3 ला गोल केला असता तर हे बरोबर आलं असतं आणि हे चुकलं असतं. पण दोन्हीच्या दोन्हीला चुकीचे गोल करण्यापेक्षा तुम्ही काही ना काहीतरी पॉझिटिव्ह मार्कांमध्ये गेला असता. लक्षात घ्या,
काही ना काहीतरी पॉझिटिव्ह मार्क तुम्हाला भेटले असते. कधी? कारण तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही प्रश्न येतच नव्हते. अशा अँगलनं तुम्ही बरोबर दोन्हीच्या दोन्हीमध्ये 1 मार्क घेतला असता की ज्या ठिकाणी तुम्हाला 0 पडला असता त्या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क पडला असता. लक्षात घ्या, 1 मार्क पडला असता. आणि 1 मार्काची किंमत ही काय असते ना, ते जे एखाद्या भरतीतून हुकलेत ना त्यांना विचारायचं. कारण ग्राउंडला किती प्रॅक्टिस करावं लागतं आणि शरीराचं आणि पायाचं किती नुकसान होतं ना हे त्यांना माहिती आहे. ओके, आता पुढचा प्रश्न म्हणजे लक्षात काय ह्याच्यात ठेवायचं, लीप वर्षातील पहिला आणि दुसरा वार. हा लीप वर्ष असेल तर पहिला आणि दुसरा वार 53 वेळा येतो. पहिला पण 53 वेळा येणार आणि 2 तारखेला जो वार असणार आहे तो पण 53 वेळा येणार आहे. ओके, बाकीचे सगळे 52 वेळा येणार आहे. पुढचा पजल दिले. ही तुम्हाला मी सांगितलंय संख्यामाला. संख्यामालेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं का गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सगळं करून बघायचं. ओके, मग फटाफट लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा. मला एवढं दिसतंय हिथं एकक स्थानी 7 आहे, हिथं एकक स्थानी 7 आहे, हिथं 7 आहे, म्हणजे हिथं 43 आहे. हा ऑप्शन उत्तरातच नसणार आहे. हा उत्तरातच नसणार आहे बघा तुम्ही. आणि नंतर तर आपण बघू 27 ला किती दिले 42, तर 62 ला काय, 27 ला 42 दिले तर 62 ला काय. किती कॉमन सेन्सचा भाग हो. जर 27 वरून 42 होते म्हणजे आकडा वाढतोय, म्हणजे 62 नंतर आकडा वाढलेला पाहिजे का कमी झालेला पाहिजे, म्हणजेच 43 आणि 37 ऑप्शनच येणार नाही. ऑप्शनच येणार नाही. कळलं का? 27 वरून 42 झाले म्हणजेच 62 ला काहीतरी पुढचा आकडा येईल ना. 62च्या अलीकडचे आकडे येणार नाहीत ना. 43 हा 62च्या अलीकडचा आकडा आहे, ऑप्शन गेला. त्याच्यानंतर 37 हा 62च्या अलीकडे, ऑप्शन गेला. म्हणजे ह्या दोन मध्ये उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर तुम्हाला सरळ सांगितले ऑप्शन नंबर 2 ला घेऊन जायचं. आणि आपलं रेग्युलरच लॉजिक आहे, जास्तीत जास्त प्रेफरन्स ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 लाच ठेवायचे. आता सोडवण्याचा प्रयत्न करू आपण. 27 ला काय म्हणताय, 27 ला 42 तर 62 ला किती, 62 ला किती असा प्रश्न आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी सुरुवातीला लॉजिक काय करणार की बाबा 27 गुणिले 2 करणार. 27 दुने किती होतात 54 होतात. हे तर दिले 42 म्हणजे लॉजिक लागत नाही. बर, मग नंतर तुम्हाला मी एक गोष्ट सांगितले, असलं संख्येमालेचं काही जरी आलं ना पहिल्यांदा वजाबाकी करून त्यांच्यातला फरक काढून घ्यायचा. मग फरक काढल्यानंतर माझ्या असं लक्षात येईल 42 वजा 27 जर केलं, बघा 42 वजा 27 करू, इथं किती होतील 12, इकडून एक हातचा आला 12, 12तून 7 गेले 5, इथं किती उरले 3, 3तनं 2 गेले 1, फरक कितीचा आला 15चा फरक आला. कितीचा फरक आलाय ह्या ठिकाणी, म्हणजे 27 अधिक 15 केलं तर उत्तर किती येतंय 42 येते. बर, मग सेम फरक जर मी ह्याच्यात ठेवला तर उत्तर येतंय का 42 अधिक 15 केलं तर 2 आणि 5 7, 6 आणि 1 7, 77 आलं. 77 ऑप्शन मध्ये आहे का, आहे. 100% हेच उत्तर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 77. आणि मग तुम्हाला मी अगोदरच सांगितले काय करायचं की बाबा 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर जास्तीत जास्त प्रेफरन्स ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला द्यायचेच. आणि येत नसेल तर ऑप्शन नंबर 3 ला द्यायचं. हे लॉजिक ज्या ठिकाणी तुम्हाला गणित सुटणार नाही त्या आणि त्याच ठिकाणी वापरायचं. ओके, म्हणजे हे लक्षात आलं की या ठिकाणी 15 ऍड केलेले आणि 15 म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं, मी 27 दुने 54 केलं पण 54 तिथं बसे नाहीतच. कशाच पद्धतीने मला लॉजिक लागलं नाही. 7 दुने 14 केलं तर त्या पण पद्धतीने मला बसलं नाही. 14 तरी असं करायचं म्हटलं तरी पण बसत नव्हतं. मग 6 दुने 12 तरी तसं पण बसत नव्हतं. 12 तरी 36, तिथं 37 ऑप्शन देतं. मग मी काय केलं की बाबा बाकीचे सगळे ठोकताळे चेक करत बसण्यापेक्षा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अंकमालिका आली की आले की सगळ्यात जास्त भर हा फरक काढण्यावरती द्यायचा. काय मी सांगितलं, फरक काढला ना तुम्ही, डिफरन्स पुढचा आकडा कसा आला, मग तो दुप्पट ना आला असला तरी लगेच तुम्हाला फरक आला की लगेच कळतं यार इथं दुप्पट केलेले, तिपटीन आला तर लगेच कळतं ह्याचे तिप्पट केलेले. म्हणजे फरक पहिल्यांदा काढण्याकडे तुम्ही काय करायचं लक्ष द्यायचं. पुढं चौथा प्रश्न, बुद्धिमत्तेवरती विचारलाय. सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, मोतीबिंदू
ला डोळा दिलाय तर गलगंड कशाला? तर तुम्हाला माहिती आहे मोतीबिंदू हा डोळ्याला होतो म्हणजे आजाराच्या संदर्भात आहे, आणि गलगंड हा गळ्याला होतो म्हणजे असा गळा फुगतो ज्यांना आयोडीनची कमी होते. कशाची? आयोडीनची. मग जीकेचा प्रश्न विचारला आहे की गलगंड हा रोग कोणत्या घटकाच्या कमीमुळे होतं? तर कशामुळं? मिठामुळं. आणि मिठामध्ये काय असतं? आयोडीन असतं. काय असते? आयोडीन असतं. झालं, जीकेचा एक प्रश्न पण कव्हर झाला. म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर काय राहील? गळा राहील. गळ्याला ज्यांना आयोडीन, बघा डोंगरावरती, मला वाटतं 5वी 6वीच्या सायन्सच्या बुकमध्ये असेल, उंच डोंगरावरती राहणाऱ्या लोकांमध्ये गलगंडाचं प्रमाण अधिक असतं, कारण त्याच्यामध्ये खाण्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असतं. जिथं मीठ कमी आलं त्याला आयोडीनची कमी भेटणार, आयोडीन कमी भेटलं की त्यांना गलगंड नावाचा रोग होणार, गळा असा मोठा होणार. मग आता लक्षात ठेवा, गलगंड, गल म्हणजे गळा, हा, आणि गंड म्हणजे अशी जुळीसारखे त्याला आकार येणे, म्हणजे बेडकाचा गळा जसा असतो तशा पद्धतीचा गळा तयार होतो खालच्या साईडला, मानेच्या साईडला. म्हणजे गलगंड हा कशाचा आजार आहे? गळ्याचा आजार आहे. बाकी कान, नाक, डोळा वगैरे असं काही नाही. ऑप्शन नंबर 3 ला उत्तर ठेवलेलं आहे. मग मोतीबिंदू हा डोळ्याचा विकार आहे, त्याचप्रमाणे गलगंड हा गळ्याचा विकार आहे. आणि कशाच्या कमतरतेमुळे होते? उद्या जर शिकेला जाऊन प्रश्न विचारला तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. मोतीबिंदू तर तिथं दिलेला आहे. पुढं हा प्रश्न थोडा लॉजिक बेस होता. 52 ह्या राशी आहेत. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या आपल्या जे काय आपण काकांकडे गेले की सांगतात, तुम्ही बाबा मकर राशीचे, तुम्ही कन्या राशीचे, तुम्ही तूळ राशीचे, तुम्ही कुंभ राशीचे. अशा राशी किती आहेत? अशा राशी आहेत 12. अशा राशी किती आहेत? 12. मग जर राशी 12 असतील तर 27 तिथी 27 असेल का हो? 15 वेळापर्यंत स्थिती असतात, म्हणजे ऑप्शन गेला. तारका समूह आपल्याला सांगू शकतो का आपण? आकाशात बघितल्यानंतर आपल्याला तारखा दिसतात वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये खूप साऱ्या बारीक 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 चांदण्या दिसतात. मग त्यांना आपण काय म्हणतो? तारका समूह. त्या 27 असतील असं आपण सांगू शकतो का? सांगू शकत नाही, ऑप्शन गेला. त्याच्यानंतर दीर्घिका आणि नक्षत्र. दीर्घिका आणि नक्षत्र, दीर्घिका अनेक तारका समूहांचा मिळून काय होत असते? एक मोठी दीर्घिका तयार होत असते. बघा आता सूर्य हा एक तारा आहे, त्याच्या भोवती आपले सगळे बाकीचे पाठीमागच्या लेक्चरमध्येच मी सांगितले बुध, मंगळ ग्रह, सगळे ग्रह कसे फिरत असतात, सगळे क्रम पण त्यावेळी मी सांगितलेले आहेत. मग सूर्य हा एक तारा आहे. हा सूर्य त्याच्यानंतर त्याची ती ग्रहमाला आहे. असे अनेक तारे एकत्र आले, ह्या अनेक तारकांची मिळून काय होत असते? दीर्घिका तयार होत असते. म्हणजे 27 असतील का हो? असणार नाहीत. म्हणून आपल्याकडे काय आहेत? नक्षत्र 27 आहेत. किती आहेत? नक्षत्र 27 आहेत. हे लक्षात ठेवा. काय करा? लक्षात ठेवा. महत्वाचा विचारलेला आहे. तसं क्वेश्चन हा जास्त खोलवर नेलेला आहे. म्हणून राशींची संख्या ही 12 आहे आणि नक्षत्रांची संख्या ही किती आहे? 27 आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न, ऑलरेडी ह्याच टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मी 3 प्रश्नपत्रिका घेतले, त्याच्यातलीच फिरून कॅलेंडरचे प्रश्न झाले, त्याच कन्सेप्टवरती क्वेश्चन फिरून विचारलेले, फक्त वजाबाकीवरती विचारला. म्हणजे तेच क्वेश्चन पेपर कुठल्या सालातला आणि कुठला काहीच मॅटर करत नाही. क्वेश्चन त्याच बेसिसवरती रिपीट होत जातात. त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर करणं लय जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे बघायचंच नाही की तो कुठल्या पेपरचा आणि कुठे विचारलाय. 5, 6, 7 असे काहीतरी आकडे दिलेत. या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत विचारली. मी तुम्हाला अगोदरच सांगितले की मूळ किंमत आणि स्थानिक किंमत. मूळ किंमत 4 ची मूळ किंमत किती असणार आहे? 4च असणार आहे. पण स्थानिक किंमत म्हणजे काय की ह्या अंकामध्ये 4 हा आकडा कुठे दिलेला आहे? मग 4 हा आकडा कुठे दिलाय आहे? इथं दशक स्थानी दिलंय. हे पहिलं एकक स्थान, दुसरं दशक स्थान. मग 4 गुणिले दशक म्हणजे 10. उत्तर किती येईल? 40 येईल. उत्तर किती येईल? 40. पण त्यांनी जाणून बुजून काय केले? अपूर्णांक ह्या 10च्या घातांकामध्ये विचारले. 10चा घातांक कोणत्याही संख्येचा घातांक 1 असतो म्हणजे उत्तर तीच संख्या असते. बघा गणिताचा पण एक रूल सांगितला मी की कोणत्याही संख्येचा घातांक 1 असतो म्हणजे उत्तर काय असतं? तीच संख्या असते. उत्तर काय असतं? तीच संख्या असते. उद्या 4चा घातांक 1 लिहिला, उत्तर काय येईल? 4. 3चा घातांक 1 लिहिला, उत्तर काय येईल? 3 येईल. म्हणजेच या ठिकाणी 10चा घातांक 1 म्हणजे उत्तर किती येईल? 10. 10 गुणिले 4, बघा 10 गुणिले 4 केलं तर उत्तर किती येईल? 40 येईल.
उत्तर किती येईल 40 येईल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 4 गुणिले 10चा घातांक 1 उत्तर काय येईल 40 येईल. कारण ह्या ठिकाणी 4 हा कुठे आहे दशक 4 हा कुठं आहे दशक स्थानी आहे. मग दशक स्थानच्या ह्याची किंमत किती असणार आहे 40 असणार आहे. मग 4 गुणिले 10चा घातांक 1 10चा घातांक 1 म्हणजे किती झाला 10 गुणिले 4 किती झाले 40. ह्याचे उत्तर किती आहे 40. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती राहील 40 राहील आपल्या इथं बुकमध्ये. आता 7 नंबरचा प्रश्न. आता 7 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा ऑलरेडी ह्या टाईपचा प्रश्न आपला ऑलरेडी झालेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला स्थानिक किंमत काय असते या संदर्भात क्वेश्चन सांगितलेला आहे. काय दिले या ठिकाणी की बाबा 5 स्टार 4 स्टार या फुल्यांच्या जागी समान अंक आहे. कसा अंक आहे समान अंक आहे. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे 297 आहे. तर फुल्यांच्या जागी कोणता अंक असेल तर फुल्यांच्या जागी कोणता अंक असेल. आता बघा ऑलरेडी ह्याचा पाठीमागच मी की त्याची जी काय स्थानिक किंमत काय असते आणि मूळ किंमत काय असते हे मी ऑलरेडी सांगितले. मूळ किंमत ही तेवढाच अंक असते आणि स्थानिक किंमत तो एकक स्थानी ठेवलाय का दशक स्थानी ठेवलाय का शतक स्थानी ठेवलाय का याच्यावरती डिपेंड असते. मग काय विचारले की या फुल्यांच्या ठिकाणी कसा अंक आहे वो सारखाच अंक आहे. सारखा अंक आहे म्हणजे कशातला आहे वो ह्या ऑप्शन मधलाच एक अंक आहे. एक तर 1 असेल 5 असेल 2 असेल किंवा 3 असेल ऑप्शन वरून जायचं. मग बघा मी ह्या ठिकाणी मांडतो 5 त्याच्यानंतर किती स्टार त्याच्यानंतर 4 आणि परत स्टार झाला तो अंक झाला. तर मग ह्या फुल्यांच्या ठिकाणी काय येईल असं विचारले. मग नीट बघा ह्या दोघांच्या मधला फरक मला दिलेला आहे. किती दिलेला आहे 297 दिलेला आहे. माझ्या एक लक्षात येईल हे स्थान जे काय आहे एकक स्थान आहे. हे स्थान जे आहे हे शतक स्थान आहे. म्हणजे जो काही मी अंक हित ठेवेल त्याचं उत्तर हे शतक स्थानामध्ये येणार आहे. हित ठेवला की एकक स्थानामध्ये आन्सर येणार आहे. मग मला एक बघितलं 297 हा आकडा हा 300च्या जवळपास आहे का 100% आहे. मग जर मी या ठिकाणी 3 आकडा ठेवला हित पण 3 हा आकडा ठेवला तर ह्याचं उत्तर शतक स्थान म्हणजे 3 गुणिले किती झाले 100 उत्तर किती येईल 300. आणि हा कुठल्याच ठिकाणी एकक स्थानी म्हणजे ह्याचं उत्तर किती राहील 3च येईल. मग 300 वजा 3 केलं तर उत्तर किती येईल 297 येईल. किती येईल 297 येईल. तेच माझं काय राहील उत्तर राहील. म्हणजे मला त्या ठिकाणी 3 हा अंक ठेवावा लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणताल की सर तुम्ही डायरेक्टली 3 कसा काय घेतला. अहो तुम्हाला बघायला हिंट आहे ना 297 हा आकडा 300च्या जवळपास आहे ना. मला मी फुली बघितली इकडून वाचत आलो एकक स्थान दशक स्थान त्याच्यानंतर शतक स्थान आणि नंतर हजारव. मग मला एक लक्षात येते हिथं जर मी आकडा जो ठेवेल हा आकडा जर मी 1 ठेवला तर उत्तर किती राहील 100च्या आसपास राहील. ह्या आकड्याचा 1 जर हिथं मी ठेवला तर त्याची व्हॅल्यू 100 राहील. 297 फरक यायचा विषयच येणार नाही. फरक म्हणजे वजाबाकी. 2 ठेवला तर त्याची व्हॅल्यूच 200 राहील तर फरक म्हणजे वजाबाकी 297 कशी येईल ऑप्शन गेला. 5 ठेवला तर पार 500च्या घरात जाते ना. 500 वजा 5 केले तर 595 495 उत्तर यायला पाहिजे. 5 हे उत्तर येणार नाही. म्हणजे सरळ सरळ तोंडीच उत्तर माझं ऑप्शन नंबर 3 म्हणजे उत्तर 3 आलं असतं बघा. पण या ठिकाणी हा एक्झामिनरनं क्वेश्चन का सेट केला असेल हो कारण एक्झामिनरला माहिती आहे पोरग काय करणार उत्तर 3 काढणार. बघा उत्तर 3 काढणार आणि चुकून ऑप्शन नंबर 3 ला स्टिक करणार. ऑप्शन नंबर 3 ला 2 आकडा आहे हो 3 आकडा नाही. उत्तर 3 काढणार पण 3 हे कुठल्या पर्यायात दिलंय हे त्याच्या लक्षातच येणार नाही. त्या गडबडीत मॅक्सिमम मुलं काय करणार ऑप्शन नंबर 3 ला स्टिक करणार आणि घरी आल्यावरती चूक करणार. असल्या चुका 100% टाळायचा. जो मुलगा पास होणार असतो त्याच्या असल्या चुका होत नाही. 1 मार्क गेला ना तुमचा. म्हणजे नीट बघायचं की बाबा जे मी उत्तर काढले त्याचा पर्याय काय त्याचा ऑप्शन क्रमांक नाही. मी जे 3 उत्तर काढलेले आहे ते 3 माझं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नाही. 3 हे जाणून बुजून ज्यांनी कोणी पेपर सेट केला त्या पेपर सेटरनं ऑप्शन नंबर 4 ला ठेवलेले. उत्तर माझं 3 आहे पण ते 3 उत्तर ऑप्शन नंबर 4 ला आहे. त्यामुळे बारकाव्यानं ऑप्शन टिक करायचे. ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 8 नंबरचा प्रश्न.
इथं स्पष्टीकरणामुळे पाठीमागचं दिलेलं आहे. सगळ्या क्वेश्चनचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेले आहेत. आता बघा 83*39 या संख्येला 11ने निशेष भाग जातो तर फुली म्हणजे स्टार या ठिकाणी कोणता अंक असेल? सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनरला 11ची कसोटी माहिती आहे का तुम्हाला? ही अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला 11ची कसोटी माहिती असायला पाहिजे अशी एक्झामिनरची अपेक्षा आहे. मग 11ची कसोटी काय आहे? तर 11ची कसोटी अशी आहे. 11ची कसोटी काय सांगते की अल्टरनेट अंक जे असतात म्हणजे बघा समस्थान सोपं सांगतो जरा, समस्थान आणि विषमस्थान यांची वजाबाकी, या दोन स्थानांची वजाबाकी ही एक तर 11 भरायला पाहिजे किंवा 0 भरायला पाहिजे. 11 किंवा 0 हे जर तुमची वजाबाकी भरली समस्थान आणि विषमस्थानचे तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. किंवा समस्थान विषमस्थान लक्षात येत नसेल तर अजून सोपं सांगतो, जो काही आकडा दिला असेल त्याच्यातल्या अल्टरनेट अंकांची काय करायची? बेरीज करायची. आणि अल्टरनेट अंकांची बेरीज झाली की ज्या दोन बेरजा येतील त्यांची वजाबाकी. जर 11 आणि 0 आली तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता तुम्ही म्हणताल कसं? बघा आता या ठिकाणी किती दिले? 83. बघा आपण लिहून घेऊ. 83*39. ओके. मी काय सांगितलं? अल्टरनेट अंकांची बेरीज करायची. मग मी एकक स्थानापासून नेहमी सुरुवात करतो. बघा तुम्ही पण एकक स्थानापासून सुरुवात करायची. अल्टरनेट म्हणजे 1 वगळून 1. एकक स्थानचा हा 9 हा अंक आहे. 9 अधिक हा स्टार अधिक 8. बघा 9 अधिक स्टार अधिक 8 मग किती येतील? हे 9 8 17. 17 अधिक स्टार अशी माझी बेरीज येईल. बर, पुढची बेरीज काय येईल? पुढच्या ठिकाणीची बेरीज काय येईल? आता हे एक आड घेतले ना, एक आड एक घ्यायचं. 9च्या नंतर 3 ला वगळला होता, स्टार घेतला. स्टार घेतल्यानंतर परत 3 ला वगळला, 8 ला घेतला. या ठिकाणी आता काय करायचं की एक आड एक घ्यायचं. 3 अधिक ह्या स्टारला वगळणार, पुढचा 3 घेणार म्हणजे 3 अधिक 3 घेणार म्हणजे किती आलं उत्तर? 6 आलं. मग आता बघा ह्या दोघांची काय करायची? मी सांगितलं वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. एकाड एक अंकांची बेरीज करायची. बघा पहिल्यांदा पहिली स्टेप काय? एकाड एक अंकांची बेरीज करायची. बेरजा किती येतील? 2 येतील. मला ही एक बेरीज आली. बघा ही एक बेरीज आली आणि ही दुसरी बेरीज आली. आणि ज्या काय ह्या 2 बेरजा येतील त्यांची वजाबाकी करायची. मग 17 अधिक स्टार. बघा 17 अधिक स्टार वजा 6. मग 17तनं 6 गेले किती राहतील? 11 राहतील. 17तनं 6 गेले 11. म्हणजे ह्या स्टारच्या ठिकाणी मला काय टाकाय पाहिजे? 0 टाकला ना, 0. 17 अधिक 0 उत्तर किती येईल? 17च येईल. बघा 17 अधिक 0 जर केलं तर 17च येईल. वजा 6 केलं तर उत्तर किती येईल? 11 येईल. म्हणजे त्या संख्येला 11ने निश्चित भाग जाईल. बघा एकाड एक संख्यांची बेरीज करायची. तिथं 2 बेरजा भेटतील. त्या 2 बेरजांची वजाबाकी करायची. वजाबाकी केली त्या येणाऱ्या वजाबाकीला जर येणारी जी काही वजाबाकी ती जर 11 आली किंवा 0 आली तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. मग बघा मी काय केलं? एकाड एक संख्यांची बेरीज केली. पहिली बेरीज आली 17 अधिक स्टार. ओके. दुसरी केली 3 अधिक 3 किती आली? 6 आली. ह्यांची वजाबाकी केली. ह्यांची काय केली? इथं वजाबाकी केली. 17 अधिक स्टार वजा 6 मग किती? 17 अधिक स्टार वजा 6. ह्या स्टारच्या ठिकाणी मला अंक टाकायचा होता पण मी 17तनं 6 घालवलं की डायरेक्ट मला 11 भेटत होते. हे माझ्या लक्षात आलं. 17 वजा 6 केलं तर उत्तर 11 येते. म्हणजेच मला इथं स्टारच्या जागी मला काहीच मिळवावं लागणार नाही. म्हणजेच मला 0 मिळवावं लागणार. म्हणजेच काय? त्या प्रश्नाचं उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर सी 0 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील.
बघा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, तुम्ही परत एकदा बघा आणि ऑप्शन नीट बघा, त्या पद्धतीनं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढं 9व्या नंबरचा क्वेश्चन आहे. कसोट्या पाठ असायला पाहिजेत असं एक्झामिनरची अपेक्षा आहे. म्हणजेच आता काय लक्षात येते तुमच्या, पाढे, त्याच्यानंतर 30 पर्यंतचे वर्ग, 10 पर्यंतचे घन आणि 11 पर्यंतच्या कसोट्या, 2ची 4ची सगळ्या ज्या काही जेवढ्या कसोट्या आहेत तेवढ्या कसोट्या तुमच्या पाठ असायला पाहिजेत, ही एक्झामिनरची अपेक्षा आहे. आता 9व्या नंबरचा प्रश्न. पी ही 11ने निश्चित भाग जाणारी विषम संख्या आहे. आता बघा बारीक तोडत राहायचं. हिथं काय म्हणताय, निशेष भाग जाणारी. निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य येते. बाकी किती येते, शून्य येते. जर बाकी शून्य येत असेल तर त्याला काय म्हणायचं, निशेष भाग गेला. बर, ती कसली संख्या आहे, विषम संख्या आहे. मग बघा, तर क्वेश्चन पुढे विचारलंय, तर 11ने निशेष भाग जाणारी पी च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती. बघा दुसरी विषम संख्या, हे तर घोळ केलाय सगळा. दुसरी विषम संख्या कोणती म्हणजे मला 11ने निशेष भाग जाणारी संख्या शोधावं लागणार, स्टेप नंबर 1. त्याच्यानंतर 11ने भाग जाणारी पहिली विषम संख्या म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागणार, 11ने भाग जाणारी विषम संख्या शोधली. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय, 11ने भाग जाणारी पहिली विषम संख्या, आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप 11ने भाग जाणारी दुसरी विषम संख्या. मला पहिली विचारलीच नाही आणि तुम्हाला मी सांगतो ह्या ऑप्शन मध्ये 100% 11ने भाग जाणारी पहिली विषम संख्या दिलेलीच असणार, कारण त्यांना माहिती आहे एक्झामिनरला पोरग 100% फसणार. मग आपण सोडवायचं कसं, नीट बघा, इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते एक्सप्लेनेशन पण तुम्ही वाचू शकता. आता बघा, पी ही 11ने भाग जाणारी विषम संख्या आहे. बघा पहिलं वाक्य काय आहे, पी ही 11ने भाग जाणारी कसली संख्या आहे, विषम संख्या आहे. मग मला सांगा 11, नीट बघा, 11 ही विषम संख्या आहे का, 100% आहे. 11चा पाडा म्हटला मी पुढे, 11 दुनी किती होतात, 22 होतात. 11ने 22ला भाग जातो, पण ती संख्या कशी आहे, समसंख्या आहे. आणि ती काय सांगितले की ही बाबा पहिली विषम संख्या आणि त्याच्यानंतर पुढची पहिली संख्या दुसरी संख्या असं आपल्याला काढायचंय. जर मी 22 घेतलं, 22ला 11ने भाग जातो, 22 भागिले 11 केलं तर बाकी शून्यच येणार. परंतु 22 कसली संख्या आहे, समसंख्या आहे, म्हणजे 22 ही संख्या येणार नाही. पहिली जी लाईन आहे, पी ही 11ने निश्चित भाग जाणारी विषम संख्या, याचाच अर्थ असा होतो पी बरोबर 11. पी बरोबर 11 म्हणजे 11 हा विषम अंक पण आहे. त्याच्यानंतर 11 ही अशी संख्या आहे की ज्याला 11नं भागलं तर बाकी किती येईल, शून्यच येईल, म्हणजे निशेष भागाकार जाईल. आता पुढे बघा, तर पुढच्या पीच्या पुढच्या दुसऱ्या संख्या कुठल्या. मग आता बघा, माझी पी ही संख्या 11 आहे एवढं तर मला कळलं. मग पी अधिक 11 असं जर केलं तर 11 अधिक 11 असं उत्तर किती येईल, 22 येईल. पण ही जर 22 उत्तर आलं तर ही संख्या कसली झाली हो, समसंख्या झाली. मला पहिली पण कशी पाहिजे, विषमच पाहिजे. पहिली पण कशी पाहिजे, विषमच पाहिजे, म्हणजे ही 22 ही माझं उत्तर येणार नाही. मग मी पुढे काय करणार, पी अधिक 11 केलं होतं, पी च्या ऐवजी काय करणार, पी 11 च्या ऐवजी 22 करणार. म्हणजेच काय होणार, पी अधिक 22 बरोबर पी माझा किती आहे, 11 आहे. आता पहिल्यांदा मी 11 मिळवलं, उत्तर माझं काय आलं, सम आलं. मग आता दुसऱ्यांदा काय करणार, मी 11 च्या ऐवजी 22 मिळवणार, 11चा पाडा पुढे मिळवत जाणार. मग 11 अधिक 22 केलं, उत्तर काय आलं, 33 आलं. पण ही माझी कसली संख्या भेटली हो, पहिली समसंख्या भेटली. पहिली समसंख्या लक्षात घ्या. म्हणजे पी अधिक 22 जरी केलं, उत्तर मला 33 आलं, परंतु ही माझी पहिली समसंख्या आहे. माझी पहिली विषम संख्या आहे. सॉरी माय मिस्टेक. पहिली विषम संख्या आहे. मग आता बघा, ही 33 ही जी काय आहे ही पहिली विषम संख्या आहे. आणि मग पी
p अधिक जर 33 केलं बघा, p अधिक जर 33 केलं तर माझी पुढची संख्या भेटेल. पण मला काय विचारले की p च्या पुढची दुसरी विषम विचारले. बघा दुसरी विषम विचारले. आता तुमच्या लक्षात येईल. p म्हणजे 11 आहे, ही झाली माझी p ची व्हॅल्यू. आता p अधिक 11 केलं तर उत्तर आलं 12, 22 आलं. पण ही माझी समसंख्या आहे ना, मला काय विचारले की दुसरी विषम विचारले. दुसरी विषम संख्या कोणती, म्हणजेच त्याच्या अगोदर माझी पहिली विषम संख्या येईल ना, पहिली विषम संख्या येईल मग दुसरी येईल ना. मग पहिली विषम संख्या कोणती येईल, p अधिक 22 केलं, p किती आहे 11 अधिक 22, ह्यांची बेरीज केली तर उत्तर किती येईल 33 येईल. 33 उत्तर आलं. पण ही माझं 33 काय आलं, पहिली विषम संख्या आली. मला काढाय काय लावली, दुसरी विषम संख्या काढायला लावली. ओके, मग आता p अधिक 22 केल्यानंतर मला पहिली संख्या भेटली. त्याच्यानंतर p अधिक 33 केलं. बघा p अधिक 33 केलं तर p ची व्हॅल्यू किती आहे 11 अधिक 33 मिळवलं तर उत्तर किती येईल 44. पण ही माझी कसली संख्या आहे, समसंख्या आहे, म्हणजे 33 मिळवून मला चालणार नाही. मग पुढे परत ट्राय करत राहिलो मी. पहिल्यांदा p अधिक 11 केलं, नंतर p अधिक 22 केलं, तिसऱ्यांदा काय केलं p अधिक 33 केलं. आता p अधिक काय करेल 44 करेल. p ची संख्या, p चं उत्तर किती आहे, p म्हणजे 11 आहे अधिक 44, उत्तर किती येईल 55. आता ही 55 ही विषम संख्या आहे का, हो आहे. p 55 ही विषम संख्या पण आहे. बघा मग बघा पहिली माझी विषम संख्या काय आली होती, पहिली माझी विषम संख्या आली होती 33. किती आली 33. त्याच्यानंतर दुसरी विषम संख्या काय आली 55 आली. किती आली 55. पण त्याच्यासाठी मी काय केलं, p अधिक 44 केलं. काय केलं, p अधिक 44 केलं. मग आता ऑप्शन कडे जाऊयात. बघा p अधिक 22, p अधिक 66, p अधिक 33 आणि p अधिक 66 असं जर केलं तर ह्या ठिकाणी पहिलाच ऑप्शन दिलेला आहे p अधिक 44. ही माझी काय असणार आहे, दुसरी विषम संख्या असणार आहे. आणि मग मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की p अधिक 22 केले तर मला पहिली विषम संख्या भेटणार. किती, पहिली. p अधिक 22 केलं तर पहिली विषम संख्या 33 भेटेल. आणि त्यांनी जाणून बुजून बघा p अधिक 22 ऑप्शन मध्ये ठेवले का, 100% ठेवलेलं आहे. म्हणजे एक्झामिनर आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो ऑप्शन टाकत असतो. चुकीचा पण पर्याय ऑप्शन मध्ये असतोच. p अधिक 22 केलं तर माझं उत्तर चुकलं असतं, कारण ही पहिली संख्या आहे आणि मला इथं विचारले दुसरी संख्या. किती विचारली, दुसरी. मग p अधिक 44 केलं असतं तर माझं उत्तर आलं असतं. आणि लक्षात ठेवा एक विषम संख्या आहे आणि दुसरी विषम संख्या येण्यासाठी तिच्यामध्ये समसंख्याच मिळवावी लागेल. त्याच्यामुळं खाली p अधिक 33 असा ऑप्शन येणार नाही. 44, 22, 66 अशा पद्धतीनं. आणि त्या अगोदर पण तुम्हाला मी सांगितलंय छोटा पर्याय इथं 22 आहे, इथं मोठा पर्याय, हे दोन उत्तरं आली नसती, ह्या दोघांमध्ये उत्तर राहिलं असतं. आणि विषम, ही विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आहे. दोन विषम संख्यांची बेरीज ही नेहमी सम असते. त्याच्यावरून ऑप्शन नंबर 3 गेला असताना तरी पण उत्तर सापडलं असतं. म्हणजे मुलगा त्याचा कॉमन सेन्स कसा वापरतो ह्याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो गणित अवलंबून असतं. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.